हॅलो स्टुडंट्स, आपण डिफरन्शिएशन हा लेसन बघतो. त्यामधील डेरिव्हेटिव्हज ऑफ पॅरामेट्रिक फंक्शन हा पॉईंट आपला चालू आहे. तर बघा एक्सरसाइज 1.4 मधील एक्झाम्पल आपण बघतोय. तर बघा एक एक्झाम्पल काय आहे. नेक्स्ट एक्झाम्पल, इफ x इज इक्वल टू लॉग ऑफ 1 प्लस टी स्क्वेअर y इज इक्वल टू टी मायनस टॅन इनवर्स टी, शो दॅट dy बाय dx इज इक्वल टू अंडर रूट ई रेस टू एक्स मायनस 1 अपॉन 2 हे प्रूव्ह करायचे. तर बघा दिलेलं फंक्शन एक्स आणि वाय जे दिलेत फंक्शन ते घ्या, डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू टी. तर एक्स डिफरन्शिएट केला विथ रिस्पेक्ट टू टी तर काय येईल बघा, डी एक्स बाय डी टी इज इक्वल टू लॉग ऑफ 1 प्लस टी स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे, 1 अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 प्लस टी स्क्वेअर. 1चं डेरिव्हेटिव्ह 0 असतं आणि टी स्क्वेअरचं 2t इंटू किती येणार आहे 2t, म्हणजेच 2t अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. तसंच वाय दिलं आहे फंक्शन टी मायनस टॅन इनवर्स टी, डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू टी, डी वाय बाय डी टी. डी वाय बाय डी टी काय येईल, टीचं डेरिव्हेटिव्ह 1 आणि मायनस टॅन इनवर्स टी. टॅन इनवर्स टीचं डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे 1 अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. मी इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन करून डिनॉमिनेटर सेम करून घेतला तर काय होईल बघा, 1 इंटू 1 प्लस टी स्क्वेअर, 1 प्लस टी स्क्वेअरच येणार आहे, मायनस 1 अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. 1 मायनस 1 कॅन्सल होईल, काय येईल टी स्क्वेअर अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. हा झाला डी वाय बाय डी टी. आता डी वाय बाय डी एक्स फाईंड करा. डी वाय बाय डी एक्स म्हणजे डी वाय बाय डी टी अपॉन डी एक्स बाय डी टी, म्हणजेच टी स्क्वेअर अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर अपॉन 2t अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. 1 प्लस टी स्क्वेअर कॅन्सल होईल, काय शिल्लक राहील टी स्क्वेअर अपॉन 2t म्हणजेच टी अपॉन 2. हा झाला डी वाय बाय डी एक्स. याला इक्वेशन नंबर 1 द्या. आता बघा आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे, अंडर रूट ई रेस टू एक्स मायनस 1 अपॉन 2. मग इथे 2 आहे, फक्त टीची व्हॅल्यू ही फाइंड आउट करावी लागेल आपल्याला. मग आता बघा गिवन एक्स दिलं आहे लॉग ऑफ 1 प्लस टी स्क्वेअर, एक्सची व्हॅल्यू दिली आपल्याला. मग आता एक्सची व्हॅल्यू दिले लॉग ऑफ आहे, हे जर कन्वर्जन आपण ई रेस टूमध्ये केलं किंवा हा लॉग जर इकडे आला तर ई रेस टू होणार आहे, म्हणजे ई रेस टू एक्स इज इक्वल टू 1 प्लस टी स्क्वेअर होईल. परत हा 1 प्लस इकडे घेतला तर मायनस होईल, म्हणजे ई रेस टू एक्स मायनस 1 इज इक्वल टू टी स्क्वेअर. टी स्क्वेअरची व्हॅल्यू आले, आपल्याला टी फाइंड करायचं, म्हणजे टी काय येईल, टी इज इक्वल टू अंडर रूट ई रेस टू एक्स मायनस 1 आणि ही व्हॅल्यू टीची इक्वेशन 1 मध्ये पुट करा, म्हणजे डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू अंडर रूट ई रेस टू एक्स मायनस 1 अपॉन 2. हे झालं याचं आन्सर. ठीक आहे. तसंच बघा नेक्स्ट, एक्स दिला आहे साइन इनवर्स ई रेस टू टी आणि वाय दिला आहे अंडर रूट 1 मायनस ई रेस टू 2t आणि शो दॅट करायचं आहे साइन एक्स प्लस डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू 0. मग इथे गिवन जे फंक्शन दिलेत ते घ्या. काय काय फंक्शन दिलेत बघा, एक्स इज इक्वल टू साइन इनवर्स ई रेस टू टी आणि वाय इज इक्वल टू अंडर रूट 1 मायनस ई रेस टू 2t. याला इक्वेशन नंबर 1 द्या. एक्स आणि वायचे जे व्हॅल्यू आहेत त्याला इक्वेशन नंबर 1 द्या आणि डिफरन्शिएट करा दोन्ही एक्स आणि वाय विथ रिस्पेक्ट टू टी. तर काय आहे बघा, डी एक्स बाय डी टी इज इक्वल टू साइन इनवर्स एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय असतं 1 अपॉन अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर. मग इथे काय येणार 1 अपॉन अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअरच्या जागी फक्त काय येणार आहे ई रेस टू टीचा स्क्वेअर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ ई रेस टू टी, म्हणजेच काय येईल 1 अपॉन अंडर रूट 1 मायनस ई रेस टू 2t इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ ई रेस टू टी, ई रेस टू टीच येणार आहे, म्हणजेच ई रेस टू टी अपॉन अंडर रूट 1 मायनस ई रेस टू 2t. हे झालं एक्स. नंतर वाय डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू टी, डी वाय बाय डी टी. डी वाय बाय डी टी काय येईल 1 अपॉन अंडर रूट एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय असतं 1 अपॉन 2 रूट एक्स. तसंच इथे अंडर रूट 1 मायनस ई रेस टू 2tचं डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे तर 1 अपॉन 2 अंडर रूट 1 मायनस ई रेस टू 2t आणि परत डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 मायनस ई रेस टू 2t. मग 1 अपॉन 2 अंडर रूट 1 मायनस ई रेस टू 2t आहे असंच आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 0 मायनस ई रेस टू 2tचं डेरिव्हेटिव्ह ई रेस टू 2tच येणार आहे आणि परत डेरिव्हेटिव्ह ऑफ 2t 2 येणार आहे, म्हणजेच मायनस 2 ई रेस टू 2t अपॉन 2 इंटू अंडर रूट 1 मायनस ई रेस टू 2t. 2 कॅन्सल होईल, फक्त काय राहील मायनस ई रेस टू 2t अपॉन अंडर रूट 1 मायनस ई रेस टू 2t. आता डी वाय बाय डी एक्स फाईंड करा. डी वाय बाय डी एक्स काय येणार आहे डी वाय बाय डी टी अपॉन डी एक्स बाय डी टी, म्हणजेच मायनस ई रेस टू 2t अपॉन अंडर रूट 1 मायनस ई रेस टू 2t डिवायडेड बाय ई रेस टू टी अपॉन अंडर रूट 1 मायनस ई रेस टू 2t. अंडर रूट 1 मायनस ई रेस टू 2t कॅन्सल होईल, काय राहील मायनस ई रेस टू 2t अपॉन ई रेस टू टी, म्हणजेच मायनस ई रेस टू टी येणार आहे. बघा हा मायनस ई रेस टू 2t
आणि हा ई रेस टू टी आहे, बेस सेम आहे. हा टी वरती गेला तर मायनस होणार आहे, म्हणजे मायनस ई रेस टू 2t मायनस टी. मग 2t मायनस टी फक्त टी येणार आहे, म्हणजेच मायनस ई रेस टू टी. आणि आता ई रेस टू टीची व्हॅल्यू इक्वेशन 1 वरून बघा काय येणार आहे. एक्स इज इक्वल टू साइन इनवर्स ई रेस टू टी, हे इक्वेशन आहे आपलं 1. मग हा साइन इनवर्स इकडे आला तर साइन एक्स येईल, म्हणजेच ई रेस टू टीची व्हॅल्यू येणार आहे साइन एक्स. त्यामुळे ह्या ई रेस टू टीसाठी साइन एक्स व्हॅल्यू ठेवली, मायनस साइन आहे आणि हा मायनस साइन इकडे आला तर साइन एक्स प्लस डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू 0. हे झालं याचं ॲन्सर. ह्या पद्धतीने आपण सॉल्व केले. बघा काय केले, आधी एक्स आणि वाय डिफरन्शिएट केले विथ रिस्पेक्ट टू टी. साइन इनवर्स एक्सचं डेरिव्हेटिव्ह असतं 1/√1 मायनस एक्स स्क्वेअर. त्यामुळे इथं काय येणार आहे 1/√1 मायनस ई रेस टू टीचा स्क्वेअर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ ई रेस टू टी, म्हणजेच 1/√1 मायनस ई रेस टू 2t इंटू ई रेस टू टी, म्हणजेच ई रेस टू टी अपॉन √1 मायनस ई रेस टू 2t. हे झालं डी एक्स बाय डी टी. तसंच डी वाय बाय डी टी हे पण विथ रिस्पेक्ट टू टी डिफरन्शिएट करा. रूटमध्ये व्हॅल्यू, रूटचं डेरिव्हेटिव्ह असतं 1/2√x. मग इथे रूटचं इथं डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे 1/2 √1 मायनस ई रेस टू 2t आणि परत डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 मायनस ई रेस टू 2t. हे आहे असंच येईल. 1चं डेरिव्हेटिव्ह 0, ई रेस टू 2tचं डेरिव्हेटिव्ह ई रेस टू 2t आणि परत 2tचं डेरिव्हेटिव्ह 2, म्हणजेच मायनस 2 ई रेस टू 2t अपॉन 2 इंटू √1 मायनस ई रेस टू 2t. 2 कॅन्सल होईल, फक्त काय राहील मायनस ई रेस टू 2t अपॉन √1 मायनस ई रेस टू 2t. परत डी वाय बाय डी एक्स फाइंड करा. डी वाय बाय डी टी अपॉन डी एक्स बाय डी टी इज इक्वल टू डी वाय बाय डी एक्सची व्हॅल्यू काय आहे मायनस ई रेस टू 2t अपॉन √1 मायनस ई रेस टू 2t डिवायडेड बाय डी एक्स बाय डी टीची व्हॅल्यू ई रेस टू टी अपॉन √1 मायनस ई रेस टू 2t. डिनॉमिनेटर सेम कॅन्सल होईल, फक्त काय राहील मायनस ई रेस टू 2t अपॉन ई रेस टू टी. आणि हीच म्हणजे व्हॅल्यू काय येणार तर मायनस ई रेस टू टी. हा टी वरती गेला तर 2t मायनस टी होणार आहे, म्हणजेच मायनस ई रेस टू टी. आणि मायनस साइन आहे असंच ई रेस टू टीची व्हॅल्यू काय येणार आहे तर साइन इनवर्स इकडे आला तर साइन एक्स येणार आहे, म्हणजेच ई रेस टू टीची व्हॅल्यू येणार आहे साइन एक्स. आणि मायनस साइन एक्स इकडे घ्या प्लस साइन एक्स होईल, प्लस डी वाय बाय डी एक्स आहे असंच इज इक्वल टू 0. आणि हेच तुम्हाला प्रूव्ह करायला सांगितले. ठीक आहे. तसंच बघा नेक्स्ट आहे एक्स दिला आहे 2bt अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर आणि वाय दिला आहे ए इंटू 1 मायनस टी स्क्वेअर अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. आणि शो दॅट करायचं आहे डी एक्स बाय डी वाय इज इक्वल टू मायनस बी स्क्वेअर वाय अपॉन ए स्क्वेअर एक्स. तर बघा इथे एक्स वाय ज्या व्हॅल्यू दिले त्या घेतल्यात. नंतर काय केले इथे सबस्टिट्यूशन करून सॉल्व करायचे. इथे टीसाठी टॅन थिटा ठेवा. टीची व्हॅल्यू जर टॅन थिटा ठेवली तर व्हॅल्यू काय येईल बघा एक्स इज इक्वल टू बी आहे असंच बाहेर कॉन्स्टंट घेतला आहे 2 इंटू टीसाठी टॅन थिटा, म्हणजे 2 टॅन थिटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा येणार आहे. बी आहे असंच आणि हा फॉर्म्युला आहे साइन 2 थिटाचा, म्हणजे यासाठी साइन 2 थिटा ठेवलं. परत बी इकडे आला तर काय होईल एक्स अपॉन बी इज इक्वल टू साइन 2 थिटा. याला इक्वेशन नंबर 1 द्या. तसंच वाय दिला ए अपॉन 1 मायनस टी स्क्वेअर अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. मी इथे काय करा टीसाठी टॅन थिटा पुट केलं तर वाय इज इक्वल टू काय येईल ए इंटू 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. आणि हा फॉर्म्युला आहे कॉस 2 थिटाचा. मग इथे काय येणार ए इंटू कॉस 2 थिटा. परत ए इकडे आला तर वाय अपॉन ए इज इक्वल टू कॉस 2 थिटा. याला इक्वेशन नंबर 2 द्या. आता आपल्याला 1 इक्वेशन मिळालं एक्स अपॉन बी इज इक्वल टू साइन 2 थिटा आणि वाय अपॉन ए इज इक्वल टू कॉस 2 थिटा. मग इक्वेशन 1 आणि 2ची ॲडिशन केली तर काय होईल एल एच एसची ॲडिशन होणार आणि आर एच एसची ॲडिशन होणार आहे. ॲडिशन करायचं आहे आणि स्क्वेअर करायचं आहे. मग स्क्वेअर केला तर काय होईल एचा स्क्वेअर काय होईल एक्स अपॉन बी ब्रॅकेट स्क्वेअर प्लस वाय अपॉन ए ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू साइन स्क्वेअर 2 थिटा प्लस कॉस स्क्वेअर 2 थिटा. मग आता साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू 1 असते, मग याची व्हॅल्यू येईल 1. आणि इथं काय येईल एक्स स्क्वेअर अपॉन बी स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर इज इक्वल टू 1 येणार आहे, कारण साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा व्हॅल्यू असते 1. मी ते इक्वेशन काय मिळालं बघा एक्स स्क्वेअर अपॉन बी स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर इज इक्वल टू 1. मग आपल्याला काय करायचं होतं डी एक्स अपॉन डी वाय. त्यामुळे हे जे फंक्शन आहे ते डिफरन्शिएट करायचं विथ रिस्पेक्ट टू वाय. मग इथे काय होईल बघा 1 अपॉन बी स्क्वेअर कॉन्स्टंट आहे असं बाहेर येणार आहे. डेरिव्हेटिव्ह फक्त कशाचं निघणार आहे तर एक्स स्क्वेअर डी अपॉन डी वाय एक्स स्क्वेअर प्लस
वन अपॉन ए स्क्वेअर आहे असंच डी बाय डी वाय अपॉन वाय स्क्वेअर इज इक्वल टू डी बाय डी वाय ऑफ 1. मग आता 1 अपॉन बी स्क्वेअर आहे असंच एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे 2x आणि विथ रिस्पेक्ट टू वाय आहे त्यामुळे 2x इंटू डी एक्स बाय डी वाय प्लस 1 अपॉन ए स्क्वेअर आहे असंच वाय स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह 2y आणि 1चं डेरिव्हेटिव्ह कॉन्स्टंट आहे त्यामुळे 0 येणार आहे. म्हणजे तिथे काय येईल 2x अपॉन बी स्क्वेअर डी एक्स अपॉन डी वाय प्लस 2a अपॉन ए स्क्वेअर इज इक्वल टू 0. नंतर ही प्लस व्हॅल्यू आहे ही प्लस व्हॅल्यू पलीकडे मायनस होईल म्हणजे 2x अपॉन बी स्क्वेअर डी एक्स बाय डी वाय इज इक्वल टू मायनस 2y अपॉन ए स्क्वेअर. मग डी एक्स बाय डी वाय फाइंड आउट करायचं आहे. मग ही व्हॅल्यू बी स्क्वेअर काय होईल तर न्यूमरेटरला येईल आणि 2x काय होईल डिनॉमिनेटरला येईल. ही व्हॅल्यू आहे अशीच मायनस 2y अपॉन ए स्क्वेअर इंटू बी स्क्वेअर अपॉन 2x. मग इथं काय होईल बघा 2 आणि हा 2 कॅन्सल होईल मायनस साईन आहे असंच बी स्क्वेअर वाय अपॉन ए स्क्वेअर एक्स आणि हेच प्रूव्ह करायचं होतं. ठीक आहे या पद्धतीने आपण प्रूव्ह केलं आहे. आता नेक्स्ट बघा काय आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे डिफरन्शिएट एक्स साइन एक्स विथ रिस्पेक्ट टू टॅन एक्स. बघा काय सांगितलं आहे डिफरन्शिएट एक्स इंटू साइन एक्स विथ रिस्पेक्ट टू टॅन एक्स. मग आता इथे यू बघा डिफरन्शिएट एक्स साइन एक्स विथ रिस्पेक्ट टू टॅन एक्स करायचं. मग समजा आपण याला यू कन्सिडर केलं यू घेतला एक्स साइन एक्स आणि व्ही घेतला टॅन एक्स तर आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे डी यू बाय डी व्ही कारण की डिफरन्शिएट हे फंक्शन विथ रिस्पेक्ट टू हे फंक्शन डिफरन्शिएट करायचे. मग आपण ह्या फंक्शनला यू कन्सिडर केलं आणि टॅन एक्सला व्ही कन्सिडर केलं तर आपल्याला डी यू बाय डी व्ही फाइंड आउट करायचं. मग आता बघा यू आणि व्ही जे फंक्शन दिले ते विथ रिस्पेक्ट टू एक्स डिफरन्शिएट करा डी यू बाय डी एक्स काय येईल एक्स साइन एक्स आहे दोन्हीमध्ये प्रोडक्ट रूल आहे प्रोडक्ट रूल यूज करायचा. फर्स्ट आहे असंच डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स कॉस एक्स प्लस साइन एक्स आहे असंच डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स 1 म्हणजेच काय येईल एक्स कॉस एक्स प्लस साइन एक्स ही व्हॅल्यू झाली डी यू बाय डी एक्स. तसंच डी व्ही बाय डी एक्स डिफरन्शिएट करा टॅन एक्सचं डेरिव्हेटिव्ह सेक्स स्क्वेअर एक्स त्यामुळे डी व्ही बाय डी एक्स काय येईल सेक्स स्क्वेअर एक्स आणि आपल्याला फाइंड आउट करायचं आहे डी यू अपॉन डी व्ही म्हणजेच डी यू बाय डी एक्स अपॉन डी व्ही बाय डी एक्स. डी यू बाय डी एक्स काय आहे तर एक्स कॉस एक्स प्लस साइन एक्स आणि डी व्ही बाय डी एक्स आहे सेक्स स्क्वेअर एक्स. हे झालं याचं आन्सर. तर बघा डिफरन्शिएट करायचं होतं एक्स साइन एक्स विथ रिस्पेक्ट टू टॅन एक्स म्हणजेच एक्स साइन एक्स अपॉन टॅन एक्स हे फाइंड आउट करायचं. मग यू हे कन्सिडर केलं आणि व्ही हे फंक्शन सेकंड कन्सिडर केलं तर आपल्याला फाइंड करायचं आहे डी यू बाय डी व्ही. मग दिलेले फंक्शन यू आणि व्ही विथ रिस्पेक्ट टू एक्स डिफरन्शिएट करा. मग डी यू बाय डी एक्स काय येईल ह्या दोन्हीमध्ये प्रोडक्ट रूल यूज करावा लागेल दोन फंक्शनमध्ये प्रोडक्ट आहे म्हणजेच काय येणार फर्स्ट आहे असंच डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड आहे असंच डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट म्हणजे एक्स इंटू कॉस एक्स प्लस साइन एक्स इंटू 1 म्हणजेच एक्स कॉस एक्स प्लस साइन एक्स. तसंच डी व्ही बाय डी एक्स काय येईल टॅन एक्सचं डेरिव्हेटिव्ह सेक्स स्क्वेअर एक्स आणि आता फाइंड करा डी यू अपॉन डी व्ही डी यू बाय डी एक्स डिवायडेड बाय डी व्ही बाय डी एक्स एक्स कॉस एक्स प्लस साइन एक्स अपॉन सेक्स स्क्वेअर एक्स हे झालं याचं ॲन्सर. तसंच बघा नेक्स्ट आहे डिफरन्शिएट टॅन इनवर्स एक्स अपॉन अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर विथ रिस्पेक्ट टू सेक इनवर्स 1 अपॉन 2 एक्स स्क्वेअर मायनस 1. मग हे फंक्शन यू कन्सिडर करा आणि दिलेले सेकंड फंक्शन हे व्ही कन्सिडर करूया. मग यू फर्स्ट फंक्शन घेतलं व्ही सेकंड फंक्शन घेतलं आणि डिफरन्शिएट करायचं पुट करा इथे काय पुट करायचं आहे बघा एक्ससाठी कॉस थिटा जर पुट केलं तर थिटा काय येईल कॉस इनवर्स एक्स थिटाची व्हॅल्यू काय येणार आहे बघा इथे एक्स इज इक्वल्स टू कॉस थिटा पुट केलं तर थिटाची व्हॅल्यू येणार आहे कॉस इकडे आलं तर कॉस इनवर्स एक्स. मग पुट करा यू इज इक्वल टू टॅन इनवर्स कॉस थिटा अपॉन अंडर रूट 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटाचा फॉर्म्युला आहे साइन स्क्वेअर थिटा अंडर रूटमध्ये साइन स्क्वेअर थिटा आहे स्क्वेअर रूटच्या बाहेर आलं तर फक्त साइन थिटा येणार. मग कॉस अपॉन साइन कॉट मग बाहेर टॅन इनवर्स आहे इथे कॉट आहे मग आपल्याला या कॉटचं कन्वर्जन टॅनमध्ये करायचं आहे. मग कॉट थिटासाठी फॉर्म्युला काय येणार टॅन पाय बाय 2 मायनस थिटा टॅन इनवर्स कॅन्सल होईल फक्त राहणार आहे पाय बाय 2 मायनस थिटा आणि इथे थिटाची व्हॅल्यू पुट करा थिटाची व्हॅल्यू आहे कॉस इनवर्स एक्स म्हणजे यू येणार आहे पाय बाय 2 मायनस कॉस इनवर्स एक्स. तसंच इथे व्ही इज इक्वल टू काय दिलं आहे सेक इनवर्स 1 अपॉन 2 एक्सची व्हॅल्यू काय येणार आहे कॉस म्हणजे 2 कॉस स्क्वेअर एक्स मायनस 1 आणि हा फॉर्म्युला आहे
2 कॉस स्क्वेअर एक्स मायनस 1 हा फॉर्म्युला आहे कॉस 2 थिटाचा. 1 अपॉन कॉस सेक म्हणजे सेक 2 थिटा येणार आहे. सेक सेक इन्वर्स कॅन्सल होईल, फक्त 2 थिटा राहणार आहे आणि थिटाची व्हॅल्यू कॉस इन्वर्स एक्स आहे. म्हणजे व्ही काय येणार आपलं फंक्शन 2 कॉस इन्वर्स एक्स. मग आता डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू एक्स. यू आणि व्ही डिफरन्शिएट करा. काय येईल बघा, डी यू बाय डी एक्स इज इक्वल टू पाय बाय 2चं डेरिव्हेटिव्ह 0 येणार आहे. 0 मायनस कॉस इन्वर्स एक्सचं डेरिव्हेटिव्ह मायनस 1 अपॉन अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर. मायनस मायनस प्लस होईल म्हणजे 1 अपॉन अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर झाला. तसंच डी व्ही बाय डी एक्स डिफरन्शिएट केलं तर काय होईल, डी व्ही बाय डी एक्स 2 आहे असंच आणि कॉस इन्वर्सचं डेरिव्हेटिव्ह मायनस 1 अपॉन अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर म्हणजेच मायनस 2 अपॉन अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर. ही झाली डी यू बाय डी एक्स आणि डी व्ही बाय डी एक्स. आपल्याला फाइंड आउट करायचं आहे डी यू अपॉन डी व्ही म्हणजेच 1 अपॉन अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर अपॉन मायनस 2 अपॉन अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर. अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर कॅन्सल होईल, फक्त काय राहणार आहे तर मायनस 1 अपॉन 2. हे झालं याचं ॲन्सर. ठीक आहे. तसंच बघा नेक्स्ट, डिफरन्शिएट 3 रेज टू एक्स विथ रिस्पेक्ट टू लॉग 3 टू द बेस एक्स. डिफरन्शिएट करायचं आहे. मग यू फर्स्ट फंक्शन घेतलं, व्ही सेकंड फंक्शन घेतलं. आपल्याला फाइंड करायचं आहे डी यू बाय डी व्ही. मग आता इथे काय होईल बघा, डिफरन्शिएट यू डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू एक्स. डी यू बाय डी एक्स इज इक्वल टू 3 रेज टू एक्सचे डेरिव्हेटिव्ह येणार आहे 3 रेज टू एक्स इंटू लॉग 3. डी यू बाय डी एक्स फाइंड केला. तसंच व्ही दिला आहे लॉग 3 टू द बेस एक्स. मग इथे हे फंक्शन कसं येणार आहे बघा, लॉग 3 अपॉन लॉग एक्स. मग इथे डी व्ही बाय डी एक्स इज इक्वल टू लॉग 3 कॉन्स्टंट आहे तो बाहेर घेतला, लॉग 3 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 अपॉन लॉग एक्स. मग लॉग 3 आहे असंच, डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 अपॉन लॉग एक्स आहे. मग लॉग एक्सची टर्म डिनॉमिनेटरमध्ये ती न्युमरेटरमध्ये घेतली तर काय होईल, लॉग एक्स रेस टू काय होईल मायनस 1. मग आता इथे एक्स रेस टू यांच्या फॉर्म्युल्याने डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायचं आहे. लॉग 3 आहे असंच, मायनस 1 इकडे येईल, मायनस 1 इंटू लॉग एक्स रेस टू मायनस 1 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स येणार आहे. बघा काय होईल इथे, लॉग 3 आहे असंच येणार आहे, मायनस 1 इकडे आलं, मायनस 1 लॉग एक्स रेस टू मायनस 1 मायनस 2 होईल आणि परत डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स म्हणजेच मायनस साईन मायनस 1 इंटू लॉग 3 मायनस लॉग 3 इंटू लॉग एक्स रेस टू मायनस 2 म्हणजेच 1 अपॉन लॉग एक्स स्क्वेअर आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स 1 अपॉन एक्स म्हणजेच येईल मायनस लॉग 3 अपॉन एक्स इंटू लॉग एक्सचा स्क्वेअर. हा झाला डी व्ही बाय डी एक्स. आता डी यू बाय डी व्ही फाइंड करा. डी यू बाय डी व्ही म्हणजेच डी यू बाय डी एक्स अपॉन डी व्ही बाय डी एक्स इज इक्वल टू डी यू बाय डी एक्सची व्हॅल्यू काय होती 3 रेस टू एक्स इंटू लॉग 3 डिवायडेड बाय डी व्ही बाय डी एक्सची व्हॅल्यू आहे मायनस लॉग 3 अपॉन एक्स लॉग एक्स ब्रॅकेट स्क्वेअर. आता इथे काय होईल बघा, 3 रेस टू एक्स लॉग 3 आहे असंच, ही टर्म आहे ती वरती जाईल, एक्स लॉग एक्स ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन मायनस लॉग 3 लॉग 3 कॅन्सल होईल, फक्त येणार आहे मायनस एक्स इंटू 3 रेस टू एक्स लॉग एक्स स्क्वेअर आणि हे झालं याचं फायनल ॲन्सर. ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल नेक्स्ट लेक्चरला बघूया.